वेलकम टू सीसा किचन। आणि आज आपण बनवणार आहोत ब्रोकोलीची भाजी। तर इथे मी पावशर ब्रोकोली स्वच्छ धुवून घेतलेली आहे। ब्रोकोली वाफळून घ्यायची आहे। त्यासाठी एका कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवूया। आता ब्रोकोली आपण कट करून घेणार आहोत। ब्रोकोलीच्या देठांचा भागही थोडासा घेणार आहोत आणि जो जास्तच कडक आहे तो फेकून देणार आहोत। आणि चाळणीमध्ये असे 2 भाग करून आपण ठेवणार आहोत, कारण देठांचा भाग कडक असतो, म्हणजे भाजी बनवताना तो भाग आपल्याला अगोदर ॲड करून शिजवता येईल। आता ब्रोकोली वाफळण्यासाठी ठेवूया आणि आता झाकण ठेवूया। 7 ते 8 मिनिटांमध्ये ब्रोकोली वाफळून होईल। 8 मिनिटे झालेले आहेत आणि आता आपण ब्रोकोली चेक करून बघूया। मस्त वाफळलेली आहे। आता असंच झाकण ठेवून बाकीची तयारी करणार आहोत। भाजी बनवण्यासाठी एक कांदा घेतलेला आहे, तो आपण बारीक कट करून घेणार आहोत आणि 2 टोमॅटोची प्युरी बनवून घेतलेली आहे। आता ब्रोकोलीवरचं झाकण काढून ब्रोकोली आपण साईडला ठेवणार आहोत आणि कढईमधलं पाणी ओतून भाजीला लागलं तर यूज करणार आहोत। आता कढई गॅसवर ठेवून गॅस ऑन केलेला आहे। अर्धी पळी तेल घालून घेणार आहोत। तेल तापल्याच्या नंतर त्यामध्ये मोहरी, जिरं, 2-3 काळी मिरी, 2 लवंगा, तेजपत्ता आणि कांदा लसूण घालून परतून घेणार आहोत। ब्रोकोली शरीरासाठी खूप चांगली आहे। ब्रोकोलीमध्ये आयरन, कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी असतं। जे कोणी डायटिंग करत असतील त्यांच्यासाठी ही भाजी अतिशय उत्तम आहे। कांदा लसूण परतून झालेला आहे। आता यामध्ये आपण लाल तिखट, हळद आणि 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत। शेंगदाण्याचा कूट घातल्याच्या नंतर व्यवस्थित परतून घेऊया, म्हणजे त्याचा कच्चा स्मेल येणार नाही, कारण शेंगदाण्याचा कूट करताना मी शेंगदाणे भाजलेले नव्हते। थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे। यामध्ये तुम्ही धना पावडर आणि हिंगही ॲड करू शकता, मी केलेलं नाही। सर्व मसाले व्यवस्थित परतून झालेले आहेत। आता यामध्ये आपण टोमॅटोची प्युरी ॲड केलेली आहे। चवीनुसार मीठ घातलेलं आहे। मसाल्याला व्यवस्थित तेल सुटलेला आहे, म्हणजे आपला मसाला तयार आहे। आता अगोदर ब्रोकोलीचे देठ घालूयात आणि मसाल्यामध्ये परतून त्यामध्ये थोडंसं पाणी घालून अर्धा मिनिट झाकण ठेवूयात आणि नंतर ब्रोकोली ॲड करणार आहोत। आता यामध्ये कसुरी मेथी घालून ब्रोकोली ॲड करणार आहोत। अगदी सोपी आणि हेल्दी अशी ही रेसिपी आहे। जर तुम्हाला आवडली तर नक्की ट्राय करून बघा। व्यवस्थित मिक्स करून एखादा मिनिट ठेवून आपण गॅस बंद करणार आहोत, कारण ब्रोकोली अगोदरच आपण वाफळून घेतलेली आहे, त्यामुळे जास्त शिजवायची गरज नाही। आता आपण यामध्ये तळलेले काजू घालणार आहोत। हे अगदी ऑप्शनल आहे। इथे आपण काजूऐवजी शेंगदाणेही तुपामध्ये तळून घालू शकतो। खाताना दाताखाली आल्यावर त्याची टेस्ट खूप छान लागते। तर आपली मस्त अशी ब्रोकोलीची भाजी तयार आहे। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत बाय बाय।